आपल्याला जर आता प्रॉब्लेम क्रमांक करायचा आहे तर प्रॉब्लेम क्रमांक 6 आहे इन्व्हेंटरीमधला. 6 नंबर आणि 2 नंबर जवळजवळ सेम प्रॉब्लेम आहेत. तर तुम्हाला मी आज पहिल्यांदा प्रॉब्लेम क्रमांक 6 कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो. आत्ता इथं आपण एक नवीन कंपनी क्रिएट केलेली आहे, आदित्य एंटरप्राइजेस भूषण गायकवाड कंपनी क्रिएट केलेली. आता ही कंपनी क्रिएट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काम काय करायचं आहे तर कंपनीचे आपल्याला फीचर्स सेट करायचे. तर आपण कंपनीचे फीचर सेट करूया. अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी ठीक आहे. इथं आपल्याला ऑप्शन आहे इंटिग्रेटेड अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी, इथं आपण येस करायचं आहे. मेंटेन बिल वाईज डिटेल्स या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे. आणि हे जे 5ही ऑप्शन दिसत आपल्याला इन्व्हॉइसिंगमधले डेबिट नोट क्रेडिट नोट वगैरे दिसत हे 5ही ऑप्शन इथनं आपल्याला येस म्हणून सेट करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला हा एक ऑप्शन आपण सेट करून ठेवूया, म्हणजे कधी कधी आपल्याला एंट्री करताना आपल्याला एका वस्तूवरती एक वस्तू फ्री द्यायला लागते आणि त्या वस्तूचं व्हॅल्युएशन आपल्याला 0मध्ये करावं लागतं, जेणेकरून तो आयटम आपल्या स्टॉकमधून निघून जातो. तर इथं आपण येस असं सेट करू. हा जरा पहिला. इन्व्हेंटरी फीचर्समध्ये ह्या ज्या बाकीच्या आपल्या गोष्टी आत्ता आहेत कुठल्या, मेंटेन गोडाऊन स्टॉक कॅटेगरी पॅचवेज डिटेल्स, ही जी आपल्याकडे एक वेगळी असाइनमेंट आहे ह्या सगळ्याबद्दलची या संपूर्ण इन्व्हेंटरीवरती. तर ती असाइनमेंट सोडवताना आपण काय काय फंक्शन कुठं कुठं वापरायचे आहेत तर ती असाइनमेंट सोडवताना आपण चेकआउट करूया. आता सध्या इथं आपण कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन इथनं आपण सेट करायची नाही. त्यानंतर स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन्स, म्हणजे आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये GST असणार आहे, बरोबर आहे. तर इथनं आपल्याला GST इथनं आपल्याला एनेबल करायला लागेल. एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इथं आपण काय केलं, येस केलं. त्याच्यानंतर सेट अँड अल्टर डिटेल्स इथं आपण येस केलं. इथं GST नंबर आहे दिसतंय, हा आपला इथनं आत्ता GST नंबर आहे. हा GST नंबर आपण इथनं आत्ता रेकॉर्ड करायचा आहे. आला. ई-वे बिल इथनं आपण आत्ता नो म्हणून सेट करणार आहे. हा पार्ट इथनं आपला आत्ता करून झाला. ओके. इथं मला पॅन नंबर पाहिजे त्या कंपनीचा आपल्याला इथं पॅन नंबर हे सेट करता येईल. इथे आता आपल्याला सगळ्यात पहिलं जे काम करायचं आहे की जे आपण काल वहीमध्ये आपण लिहून घेतलं होतं वहीमध्ये, बरोबर ना, की आपल्याला काही लेजर अकाउंट तयार करायचे होता, बरोबर आहे. तर आता वहीमधून आपल्याला जी लेजर अकाउंट तयार करायची ती लेजर अकाउंट इथनं आपण आता तयार करूया. आपल्याकडे पहिली एंट्री काय, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹5 lakhs. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सगळ्यात पहिलं इथनं आपण अकाउंट तयार करूया. अकाउंट्स इन्फो लेजर आणि क्रिएट आपण अकाउंट तयार करायचं इथनं कॅपिटल अकाउंट. ओके. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड येस, हे फक्त परचेस आणि सेल्स लेजर आपण ज्यावेळी तयार करू त्यावेळेला इथनं आपण असं सेट असं करायचं आहे. बाकी आपण इथं कुठल्याही प्रकारचं सेट करायचं नाही. दुसरं जे अकाउंट आहे त्या इथनं आहे बँक ऑफ इंडिया. त्याला इथं ग्रुप इथं येईल बँक अकाउंट. इथं जो काय बँकेचा नंबर असेल तो नंबर आपण इथनं फीड करायचा आहे. बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे. तिसरं जे अकाउंट आहे की आता इथं आपण माल जो आपण खरेदी केलेला आहे, बरोबर आहे. आता समजा इथं अकाउंट आहे कुठलं आहे, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड दिसते. इथं मी कॉपी पेस्ट करतो, Ctrl+Alt+V करायचं, म्हणजे इथनं आपल्याला पेस्ट होईल. इथं आपण त्याला पुणे करूया. या पार्टीकडनं माल आपण खरेदी केलेला आहे, म्हणजे याला ग्रुप द्यायचा आपण सन्ड्री क्रेडिटर्स. डिफॉल्ट क्रेडिट इथं आपण 30 केलं आहे. ॲड्रेस इथं कंपल्सरी आपल्याला फीडअप करायचं आहे, पुणे सोमवार. आलं. इथं GST नंबर आहे जो आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, तो GST नंबर आपल्याला इथं फीड करायचा आहे. येस. ओके. आता इथं आपल्याकडे जो माल आपण खरेदी केलेला आहे तो 18% आणि 28%, म्हणजे परचेस इथं आपल्याला 2 अकाउंट तयार करायची, बरोबर आहे. हा जर 27 नंबर आहे म्हणजे काय की तो आपल्या महाराष्ट्राचा नंबर आहे. कंपनी पण आपली कुठली आहे, महाराष्ट्रामधलीच आहे, पुण्यामधलीच आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्येच माल आपण खरेदी केला किंवा पुण्यामध्ये माल आपण विकला तर 2 टॅक्सेस लागतात, त्याला म्हणतो आपण CGST आणि HGST. तर आता इथं आपण परचेस एंट्रास्टेट म्हणजे काय,
place of location and location of supply is the same state, it is called as the intrastate. एकाच राज्यामध्ये माल आपण खरेदी केला, एकाच राज्यामध्ये माल आपण विकला, तर अशा प्रकारचा जो व्यवहार होतो त्याला आपण काय म्हणतो, इंट्रास्टेट म्हणतो. आणि इंट्रास्टेट म्हणजे काय, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामधनं माल आपण खरेदी केला किंवा आपण माल विकला, तर अशा प्रकारचा दोन स्टेटमध्ये जो व्यवहार केला जातो त्याला आपण म्हणतो इंट्रास्टेट. आणि इंट्रास्टेट आपण ज्यावेळी माल सेल करतो किंवा परचेस करतो त्यावेळी आपल्याला तिथं IGST हा आपल्याला GST इथनं लागेल. IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि HGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता आपण इथनं परचेस इंट्रास्टेट परचेस इंट्रास्टेट ॲट 18% असं लेजर अकाउंट तयार करतो. हे लेजर अकाउंट तयार करताना अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे, कारण ह्याच्यावरनं आपल्याला GST रिपोर्ट्समध्ये ही सगळे आपल्या रिपोर्ट्समध्ये फिगर्स प्रॉपरली येणार आहेत. त्यामुळे इथं याला ग्रुप द्यायचा आपण त्याला इथनं परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड इथं आपण येस म्हणलं दिसतंय. टाईप ऑफ लेजर आता इथं आपण काय करूया, नॉट ॲप्लिकेबल घेऊया. GST ॲप्लिकेबल इथं मी ए प्रेस करतो, इथं आपल्याला अंडर डिफाईन्ड आहे, नॉट ॲप्लिकेबल आहे, ॲप्लिकेबल आहे. मी इथं काय म्हणलं आपण त्याला GST ॲप्लिकेबल. ओके. सेट अँड अल्टर GST डिटेल्स इथं आपण काय केलं, येस असं सेट केलं. ओके. डिस्क्रिप्शनमध्ये इथनं आपण काही लिहायचं नाही. डिस्क्रिप्शन हे जे HSN कोड आहे हे फक्त जे आपण इन्व्हेंटरीचे स्टॉक आयटम तयार करणार आहोत त्याच्याकरता आपण इथनं यूज करणार आहोत. ओके. सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय असेल तर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. इथं जर आपण नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवस्थित सिलेक्ट केलं नाही तर एंट्री काढताना GST तिथं तो कॅल्क्युलेट करत नाही. म्हणून इथनं परचेस इंट्रास्टेटमधनं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे आपण घेतलं इथनं परचेस टॅक्सेबल. हा इथे घेतला आपण 18%. ओके. हा कशावरती येत नाही, गुड्सवरती झाला. आता मला हेच अकाउंट रिपिटेशन करायचं आहे, त्याला एक कमांड आहे कंट्रोल आणि अल्टर दिसते. मी परचेस इंट्रास्टेट ॲट 18% याच्याऐवजी इथं मी थोडासा चेंज केला 28%. बरोबर. परचेस अकाउंट GST ॲप्लिकेबल इथं येस, इथं परचेस टॅक्सेबल 28% गुड्स. आता ही परचेस करताना आपल्याला टॅक्सेस लावायचे. इनपुट CGST 9%, इनपुट HGST 9%, इनपुट CGST 14%, इनपुट HGST 14%. आता इथं आपण इनपुट CGST 9% घेऊ. याला आपल्याला ग्रुप इथं येईल ड्युटीज अँड टॅक्सेस, GST सेंट्रल टॅक्स 9% दिसतं येत ना. आता इथं मी नॉट ॲप्लिकेबल घेतो, म्हणजे इथं आपल्याला फिगर पैशात जरी आली तरी आपल्याला चालणार आहे. ओके. मी कंट्रोल आर करतो. आता इथं मला इनपुट CGST 14%, ड्युटीज अँड टॅक्सेस सेंट्रल इथं पर्सेंटेज टाकायचं म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन ॲटोमॅटिक येतो. इनपुट HGST 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST स्टेट टॅक्स इनपुट HGST 14%, GST 14% केलं. ओके. जशी आपण परचेसची अकाउंट तयार केली तशीच सेम आपण इथनं सेल्सची अकाउंट तयार करणार. त्याला म्हणलं सेल्स इंट्रास्टेट ॲट 18%. याला आपण ग्रुप दिला सेल्स अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड येस म्हणलं आपण, GST ॲप्लिकेबल इथं येस म्हणलं. आता इथं सेल्सचं काढताना इथं आपल्याला जाईल सेल्स टॅक्सेबल 18%. ओके. गुड्स झालं. आता ह्याच्यामध्येच सेल्स ॲट द रेट 28%. येस. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन सेल्स टॅक्सेबल इथे 28%.
आता इथं आपण माल सेल केला आहे, पण माल सेल कुणाला केला आपण आता इथनं? बारामती ॲग्रो लिमिटेड. बारामती ॲग्रो लिमिटेड माल विकला आहे, त्याला आपण ग्रुप देणार सन्ड्री डेटर्स. मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल, दिसतं इथं आपल्याला बिल बाय बिल क्रेडिट. आता GST नंबर जो असेल तो इथनं आपण मेन्शन केला. सन्ड्री डेटर्स. ओके. गोयल एंटरप्राइजेस सन्ड्री क्रेडिटर्स मेंटेन बिल वाइज डिटेल्स. GST नंबर आहे तो इथनं आपण सिलेक्ट करायचं. गोयल एंटरप्राइजेस. ओके. पुढचं जे आहे ते आहे बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. यांना माल आपण विकला आहे सन्ड्री डेटर्स. GST नंबर इथे दिलेला त्यांनी आपल्याला. ही सगळे अकाउंट इथनं आपण आता प्रॉपरली तयार केली आहेत, बरोबर आहे. आता ही जी सगळी लेजर अकाउंट तयार केली, इथं आपण डिस्प्लेला गेलो तर इथं आपल्याकडे सगळे अकाउंट इथं आता आलेले आहेत, बरोबर आहे. ओके. याचा आपल्याला मेन काम जे आहे ते आता इथनं आपलं करून झालं. करेक्ट. पहिले काय केलं आपण? कंपनी क्रिएट केली, कंपनीचे फीचर सेट केले, आता लेजर अकाउंट तयार केली. आता आपण इन्व्हेंटरी इन्फोला जाऊन जे आपले स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम आणि युनिट्स ऑफ मेजर्स हे आता आपण तयार करणार आहे. आता इथं काय आहे? इन्व्हेंटरी इन्फो. सगळ्यात पहिल्यांदा आपण तयार काय करायचं? युनिट ऑफ मेजर्स. त्या वस्तूचं मूल्यमापन कशामध्ये दिलं? म्हणजे तर माऊस कीबोर्ड हे आपण कशाने मोजतो? आपण नंबर्समध्ये मोजतो. समजा आपल्याला गहू ज्वारी पाहिजे असेल, कसं घेतो आपण? किलोमध्ये घेतो. दूध असतं कसं असतं? लिटर्समध्ये असतं. किंवा फळं असतात डझनमध्ये असतं. काय वस्तू खरेदी करतो त्याच्यावर त्या वस्तूचं मूल्यमापन ठरलं जातं. इथं युनिट ऑफ मेजर्स क्रिएट. सिम्बॉलमध्ये NOS, फॉर्मल नेम नंबर्स NOS दिसतं येत ना. हे इथनं आपण तयार केलं. आता मला स्टॉक ग्रुप तयार करायचा आहे, दिसतं येत ना. स्टॉक ग्रुप क्रिएट. आपल्याकडे स्टॉक ग्रुप तयार करायचा आहे. कॉम्प्युटर प्रॉडक्ट इथं आपण येस असं सेट केलं. इथं मला हे तयार झाल्यानंतर आपण तयार करायचे स्टॉक आयटम. ओके. आता पहिला जो स्टॉक आयटम आहे तो आपला कुठला आहे? माऊस. माऊस ह्याला इथं ग्रुप द्यायचा. काय म्हणलं आपण? कॉम्प्युटर प्रोडक्ट NOS आला. इथं GST ॲप्लिकेबल इथं आपण काय केलं? येस. इथं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला इथं लिहायचं आहे माऊस. त्याचा कोड 110.20.231. सर्वात महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे? टॅक्स डिटेल्समध्ये हे तुम्ही इथं टॅक्सेबल म्हणायचं. जर तुम्ही इथं निल म्हणलं, एक्झम्प्टेड म्हणलं तर माऊसचा खरा टॅक्स हा किती आहे? 18%. म्हणून जे टॅक्सेबल आहे त्याला टॅक्सेबल म्हणा. ज्याला टॅक्स नाही आहे त्याला तुम्ही एक्झम्प्ट म्हणा. आणि निलेटेड आहे जे टॅक्सेबल, इथनं आपण टॅक्सेबल सेट करूया 18%. चला पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कीबोर्ड. कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर्स इथं आपण येस केला. कीबोर्ड त्याचा कोड आहे 170.30.221.
टॅक्सेबल याला इथे 18%. झालं. पुढं काय, मॉनिटर $19 इंच. कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर्स, मॉनिटर 19 इंच, 1154 331. टॅक्सेबल. मॉनिटरला GST आहे 28%. मॉनिटर. हार्ड डिस्क हार्ड डिस्क त्याचा आपल्याला कोड इथे घ्यायचा आहे 11834 236. टॅक्सेबल. हार्ड डिस्कला इथं आहे 18%. ओके. HP लेझरजेट प्रिंटर, कॉम्प्युटर प्रोडक्ट नंबर्स, GST ॲप्लिकेबल सिलेक्ट करा, येस म्हणा. अकरा 43 68 31. टॅक्सेबल लाईट नाही. ओके. हे बिल आपण आता सगळे प्रकारचे बिलामध्ये जे आपल्याला स्टॉक आयटम लागणार आहेत ते सगळे आपण आता इथे व्यवस्थित क्रिएट केले. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे मला आता इथनं अकाउंटिंग वाउचर करायची. बरोबर. अकाउंटिंग वाउचरला आपण जाऊया. आता इथं आपल्याला पहिली एंट्री काय, 1/7/2018. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹5 lakhs. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इथं आपण F2ला जाऊयात. 1/7/2018. F6 कॅपिटल 5 lakhs डेबिट टू कॅश. बरोबर आहे. 1/7/2018 being started business with cash for ₹5 lakhs. ओके. अशी आपण पहिली एंट्री केली. दुसरी जी एंट्री आहे 2 तारखेला करू आपण. F4 कॉन्ट्रा. बँकेत पैसे भरले. किती भरले, 1,25,000. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, क्रेडिट टू कॅश 1,25,000 रुपये. डेबिट टू बँक ऑफ इंडिया कॅश 62 नोटा 500च्या 2, 1,25,000 दिसते. आता इथं मी नॅरेशन काही टाईप करत नाही. इथं आता एंट्री फक्त आपण टाकूया तारीख 2/7/2018. टाकायची असेल तर आपल्याला इथं डायरेक्टली कॉपी पेस्ट करून आपण ते अख्खं ट्रान्झॅक्शन पेस्ट करूया. म्हणजे इथं आपल्याला प्रॉपरली घेता येईल. झालं. पुढची जी एंट्री आहे ती आहे 3 तारखेला. माल आपण आता परचेस केला आहे. म्हणजे माल आपण परचेस केला तर ती एंट्री आपण कुठनं करणार, F9 या फंक्शन कीने करणार. इथं बिल नंबर किती येत नाही, 120. बिल नंबर 120. कुणाकडनं माल आपण खरेदी केला आहे, पार्टीचं नाव काय, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड. एंटर करायचं व्यवस्थित, गडबड करायची नाही. नेम ऑफ ॲटम. पहिला ॲटम कुठला आहे, माऊस. 10 आहे, त्याचा रेट आहे 150. माऊस. एम प्रेस करायचं, माऊस. क्वांटिटी 10, रेट 150. म्हणजे माऊसला आपल्याकडे GST रेट किती, 18%. म्हणजे ते आपलं कुठल्या अकाउंटिंगला ॲलोकेशन व्हायला पाहिजे, तर परचेस इंट्रास्टेट 18%ला. इथं P प्रेस करायचं दिसतंय. इथं आपल्याला लिस्ट ऑफ लेजर अकाउंट दिसेल. यातनं आपण काय घेतलं, 18%. आलं. तर पुढचं काय येतं आपलं आता, कीबोर्ड आहे. कीबोर्ड किती आहेत, 8. रेट किती आहे, 200. कीबोर्ड 8, रेट किती, 200. आलं.
ह्याला पण 18%च आहे, बरोबर आहे, 18%. पुढं काय झालेलं आहे, मॉनिटर 19 इंची 3,000 रुपये, मॉनिटर 19 इंची 3,000 रुपये. आलं, मॉनिटरला किती आहे, 28%, बरोबर आहे. आता इथं आलं की इथं एंटर की प्रेस करायचं, दिसतंय. आता इथे पुढं कुठला ॲटम नाही आहे म्हणून खाली यायचं. आता ह्या ॲटममधले जेवढे आपल्याला CGST HGST लावायचे आहेत, ह्यात 18%चे 2 ॲटम, 28%चं 1, म्हणजे CGST 9%, HGST 9%, CGST 14% आणि HGST 14%, असं इथनं आपल्याला सेट करायचं. इनपुट CGST 9% ॲटोमॅटिकला, इनपुट HGST 9%, इनपुट CGST 14%, इनपुट HGST 14%. आला का इथनं. जे काल आपण बिलामध्ये एंट्री केली होती वहीमध्ये, तर त्या वहीमध्ये आलेली कालची अमाऊंट ही किती होती, 15,178. म्हणजे काल आपण केलेल्या मॅन्युअली एंट्री, आत्ता आपण केलेली कॉम्प्युटरमधली एंट्री, ह्याची अमाऊंट कशी आली आपली, बरोबर आपली इथनं जुळली गेली, बरोबर आहे. इथं F12ला जाऊन इथे एक ऑप्शन आहे, यूज डिफॉल्ट फॉर बिल ॲलोकेशन, इथं नो म्हणायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला न्यू रेफरन्स अगेन्स्ट रेफरन्स अशा इथनं आपल्याला बिलाचं ऑप्शन सेट करता येईल. दिसते इथं आलं का, न्यू रेफरन्स बिल नंबर 120. आता ही डेट कुठं आहे, 3/7/2018. ओके, काय म्हणलं आपण, 3/7/2018. काय काय झालेलं आहे हे सगळं आपण इथनं कॉपी पेस्टने सगळं आपण इथनं करू शकतो. कॉपी पेस्ट आलं, एंटर. ओके, आता माल आपण विकला तर ही एंट्री आपण कशातनं करायची, आता सेल्समधनं करायची, सेल्समधनं. बिल नंबर SE1-101, पार्टीचं नाव येत नाही, बारामती ॲग्रो लिमिटेड. तर सध्या इथं आपण कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन करायची, नेम ऑफ ॲटम दिसतं येत ना. आता मला काय करायचं येत ना, आता की हा जो दिसतो आपल्याला ऑप्शन काय आहे, बारामती ॲग्रोला माल विकला. काय काय विकला आपण त्याला, 5 माऊस 5, कितीने विकले आपण ते, 250. सेल्स इंट्रास्टेट, माऊस नंतर काय, कीबोर्ड 6 350, कीबोर्ड 6 350, सेल्स इंट्रास्टेट 18%. पुढं काय, मॉनिटर 19 इंची 2, 5,000, मॉनिटर 19 इंची 2, 5,000, बरोबर आहे. मॉनिटर किती आहे, 28%. आता इथं मला काय करायचं आहे, GST लावायचं, बरोबर आहे. सेल्स करताना आपण जो GST लावतो त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट GST. आता इथं आपलं काय झालं, आउटपुट GSTचे आपले आपण करायचं विसरून गेलो गडबडीत. ओके, आता एंट्री करताना जर मी एखादं लेजर आपण विसरला असेल तर ते लेजर आपण तयार कसं करायचं, त्याला कमांड आहे Alt आणि C. दिसते येत नका, आउटपुट CGST, आउटपुट CGST 9%. त्याला आपण इथं ग्रुप देऊया, ड्युटीज अँड टॅक्सेस, GST सेंट्रल टॅक्स 9%. आला, पुन्हा आपण Alt C करूया, आउटपुट HGST 9%, GST स्टेट टॅक्स. आला, इथं आपल्याला पर्सेंटेज टाईप करायचं राहिलं होतं, झालं. पुन्हा आपण इथनं Alt C करूया, आउटपुट CGST 14%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST सेंट्रल टॅक्स 14%, आउटपुट HGST
14% स्टेट टॅक्स आलं आहेत ना. अशी इथनं आपल्याला एंट्री पासआउट करता येते. बघा किती तारखेला एंट्री 5/7/2018. कॉपी पेस्ट आलं. अशी इथनं आपल्याला एंट्री पासआउट करता. आता ह्याला आपण कॅशमधनं पेमेंट केलं पार्टीला, बरोबर आहे. मी इथनं F5 म्हटलं, युनायटेड स्पिरिट्स अगेन्स्ट रिप्लेस दिसते. बिल नंबर 120. किती पेमेंट केलं आपण त्याला? 6,000 रुपये. मी त्याला इथनं 6,000 रुपये टाईप. कसं केलं पेमेंट आपण इथनं? कॅशमध्ये आलं. डेट कुठली इथनं आहे? 7/7/2018 दिसते. Ctrl+C Ctrl+V आलं. एंटर. आता इथं 10/7ला पार्टीकडनं चेक आला. तो चेक आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट केला. आपलं कुठल्या बँकेत खातं आहे? बँक ऑफ इंडिया. एंट्री काय होईल? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू बारामती ॲग्रो लिमिटेड. ती एंट्री आपण काढणार F6 मध्ये. बारामती ॲग्रोला आपण अगेन्स्ट रेफरन्स किती आल्यामध्ये याकडनं आपल्याला? 10,000 रुपये. बँक ऑफ इंडिया आलं. दहा सात आलं. सगळं आपण इथं मेन्शन केलं. आता 15/7ला आपण पुन्हा माल परचेस केला. ती एंट्री आपण कुठनं काढणार आहे? F9 मध्ये. बिल नंबर किती आहे? 150. कुणाकडनं माल आपण खरेदी केला? गोयल एंटरप्राइजेस. काय काय खरेदी केलं आपण गोयल एंटरप्राइजेसकडनं? माऊस 8. रेट किती? 125. परचेस इंट्रास्टेट 18%. जरी कधी कधी ऑटोमॅटिक आलं तरी प्रॉपर सिलेक्शन करायला आपण विसरायचं नाही. कीबोर्ड 5. कीबोर्ड 5 200 रुपये. परचेस इंट्रास्टेट 18%. ओके. पुढचा आयटम येत नाही. हार्ड डिस्क 3 रेट 2000. हार्ड डिस्क 3 रेट 2000. परचेस इंट्रास्टेट 18%. पुढचा आहे HP लेझर प्रिंटर. HP लेझर जेट प्रिंटर किती खरेदी केली आपण? 2. 5,600. 5,600. तो आपण खरेदी केला 28%. राईट. आता ह्याच्या खाली मला काय करायचं? इथनं इनपुट CGST लावायचं आहे. पहिला इनपुट CGST 9%. इनपुट HGST 9%. इनपुट CGST 14%. बरोबर आहे. इनपुट HGST 14% झालं. म्हणजे काल जे आपण आता गोयल एंटरप्राइजेसची एंट्री केली त्याची अमाऊंट बरोबर आली का? 23,776 बरोबर आली. आली बरोबर. एंटर. काय डेटला एंट्री ती आपल्या आता? 15/7. 15/7/2018. तर हे आपण कॉपी पेस्ट करूया. बी आलं. ही आपली परचेसची एंट्री झाली. आता सोल्ड गुड्स टू बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. आपण आता माल विकला, बरोबर आहे. माल विकला म्हणजे ती एंट्री आपण कुठनं काढणार? सेल्समधनं काढणार. बिल नंबर कितीचा बिल नंबर आहे? 160. ओके. कुणाला माल विकला? बजाज कॉर्पोरेशनला आपण माल विकला. राईट. तर हा माल विकल्यानंतर नेम ऑफ पॅटर्न काय विकलं आपण? माऊस विकले. माऊस किती विकले आपण? 7. काय रेटने विकले आपण त्याला? 250. सेल केला म्हणजे काय म्हणलं आपण त्याला? सेल्स इंट्रास्टेट 18%. पुढं काय आपण विकलं? कीबोर्ड. कीबोर्ड कीबोर्ड किती येत नाही? 4. 300. सेल्स इंट्रास्टेट
18%. पुढं आपण विकले हार्ड डिस्क 2 5,500. हार्ड डिस्क 2 5,500, राईट. सेल्स इंट्रास्टेट 18%. आता हे तिन्ही आयटम आपले जे आहेत, तिन्ही जे आयटम आहे कुठले आहेत, माऊस, कीबोर्ड, हार्ड डिस्क, हे सगळे कुठले आहेत आपले 18%चे आहेत. त्याच्यामुळे याच्या खाली आपण फक्त 2 टास्क लावणार. आउटपुट CGST 9%, आउटपुट HGST 9%. आलं का? आता इथं बिल नंबर किती आहे, 160. बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड 17/7/2018. आलं, सगळे आयटम झाले. 20/7/2018ला गोयल एंटरप्राइजेसकडनं माल परचेस केला. माल आपण त्याला परत पाठवला. कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट आहे, बिल नंबर 150. खरेदी केलेला माल आपण परत पाठवला म्हणून त्याला इथं काय म्हणलं आपण आता, डेबिट नोट. दिसते इथं जा ओरिजिनल बिल नंबर किती येत नाही, 150. कुणाला माल परत केला आपण, गोयल एंटरप्राइजेस. गोयल एंटरप्राइजेसला काय माल परत केला, 2 कीबोर्ड केले. कीबोर्ड 200. परचेस इंट्रास्टेट 18%. ओके. माऊस 125, 18%. दिसते. आता इथं आपल्याला इनपुट CGST दोन्ही आयटम जे आहेत ते 18%चे आहेत. इनपुट CGST म्हणजे तेवढा ना इनपुट टॅक्स आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. CGST 9%, इनपुट HGST 9%. आता इथं आपण थोडंसं अदर्स लिहिलं आहे. दिसेल ना, डेबिट नोट नंबर आपण 001 करूया. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट माल परत आला, इथं आपण ऑप्शन सिलेक्ट केला, अगेन्स्ट रेफरन्स 150. डेट आहे 20/7/2018. याला आपण नॅरेशनमध्ये आपण हे सविस्तर लिहायचं म्हणजे हे आपल्याला जरा थोडंसं चांगल्या पद्धतीने अजून समोरच्या ऑडिटरच्या माणसाला कळू शकेल. हे झाले डेबिट नोट. आता रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय बजाज म्हणजे बजाजकडनं माल आपल्याला परत आला, बरोबर आहे. बजाजकडनं माल आपल्याला परत आल्यानंतर आता आपल्याला एंट्री पास काय करायची आहेत ना, बजाज कॉर्पोरेशन विकलेला माल परत आला त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट नोट. तो कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट आला तर बिल नंबर जो आहे तो आपला किती आहे, 160. मग इथं पहिल्यांदा ओरिजिनल बिल नंबर आपण इथं टाईप करायचं, राईट. बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड. नेम ऑफ पॅटर्न काय आलेत ना, माऊस किती आले, 2. रेट किती, 250. सेल्स इंट्रास्टेट 18%. त्यापुढे कीबोर्ड. कीबोर्ड किती, 2, 300. सेल्स इंट्रास्टेट 18%. हार्ड डिस्क एकच आहे, हार्ड डिस्क 5,500, ती पण 18%. याच्या खाली आपल्याला आउटपुट CGST 9%, आउटपुट HGST 9%. GST यस आपला काय झाला आहे, विकलेला माल परत आला त्याला म्हणलं आपण सेल्स रिटर्न्स, बरोबर आहे. इथं आपण त्याला काहीतरी नंबर लिहूया. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट, बिल नंबर 160. आलं का. आता इथं आपण 22/7/2018 आलं. आता मला GSTची पेमेंट एंट्री पासआउट करायची. तर आता आपण ह्याच्यावरनं GSTचं पहिल्यांदा वर्किंग काढायचं. ते आपल्याला कुठनं काढता येईल, बॅलन्स शीटला जायचं. इथं मी डिटेलमध्ये करतो पहिल्यांदा, दिसते. इथं काय आलं आहे, 2833 मायनसमध्ये आला आहे, बरोबर आहे. आता काय होतं आहे,
इनपुट CGST हा किती आहे 14%, बरोबर आहे. आउटपुट CGST 14%, हा किती आहे 1400, हा किती आहे 2800, बरोबर आहे. आपण GST पेबल म्हणजे काय की आउटपुट GST इज मोर दॅन द इनपुट GST देन GST पेबल. GST रिसिवेबल म्हणजे काय, इनपुट GST इज मोर दॅन द आउटपुट GST देन इट इज कॉल्ड द GST रिसिवेबल, बरोबर आहे. अशा रीतीनं आपल्याला एंट्रीज होती. आता इथं आपल्याला ही जी पहिली एंट्री दिसते आपल्याला, दिसते इथनं आता 2828 दिसते इथनं आपल्याला. ही इनपुट CGST किती इथं आहे 951.75 आहे, बरोबर आहे, 9%. आउटपुट CGST किती आहे 963 आहे. म्हणजे आता हिचं काय झालेलं आहे, आउटपुट CGST इनपुट CGST पेक्षा कसं आहे जास्त आहे. म्हणजे 963 वजा 951.75 जी काय अमाऊंट येईल म्हणजे काय झालं, आपण तो CGST 9% आपण पेबल आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण CGST इज मोर दॅन द इनपुट CGST, सो इट इज कॉल्ड एज द CGST पेबल, बरोबर आहे. आता मला काय करायचे, या सगळ्यांच्या एंट्र्या करायच्या. ह्या एंट्र्या करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सेलला जाऊया. आता एक्सेलमध्ये आपण काय करायचं, त्याला इथं थोडंसं एक GST वर्किंग करायचं. ब्लँक डॉक्युमेंट घेऊया आपण त्याला इथं. आता इथं CGST 14% रिसिवेबल याचं मला कॅल्क्युलेशन करायचं आहे, बरोबर आहे. इनपुट CGST इनपुट CGST 14%. किती अमाऊंट आहेत नाही दादा 28. ओके, लेस काय म्हणलं आपण त्याला इथनं, आउटपुट CGST 14%. ओके, ती किती अमाऊंट येत आता 1400 रुपये, बरोबर आहे. आता मला जे रिसिवेबल हे कसं काढतो आपण, इक्वल टू आउटपुट CGST मायनस इनपुट CGST. ही तुमची मायनसमध्ये अमाऊंट आली दिसतीत ना. म्हणजे काय की एवढा टॅक्स मला गव्हर्नमेंटकडनं येणार आहे, किंवा ह्याला आपण इथनं हे मायनस केलं, हा जो दिसतो ह्याला आपण काय म्हणू CGST 14% रिसिवेबल. ओके, कारण इनपुट टॅक्स इज मोर दॅन द आउटपुट. इनपुट कसा आहे जास्त आहे, म्हणजे परचेस करताना गव्हर्नमेंटला आपण किती पेड केले 2828, पण विक्री करताना आपण टॅक्स किती पेड केला 1400. म्हणजे खरेदी करताना आपण टॅक्स जास्त पेड केला, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं मला काय झालं इथनं आता पैसे येणं आहे. किंवा ह्याला आपण दुसरा असा पण एक फॉर्म्युला लावू शकतो आपण, आउटपुट CGST 14%, हा किती झाला 1400 रुपये, बरोबर आहे. आणि इनपुट CGST 14%, हा किती झाला इथनं 28. आलं का इथं आता मायनसमध्ये अमाऊंट आली. मायनसमध्ये अमाऊंट म्हणजे काय, एवढं मला गव्हर्नमेंटकडनं रिसिवेबल आहे, कळलं. जसं आपण CGSTचं काढलं तसंच सेम आपण काय करतो इथनं, याच ठिकाणी आपण इथनं HGSTचं पण इथनं आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. इथं मला फक्त Cच्या ऐवजी इथं फक्त मला येस म्हणावं लागेल, बरोबर आहे. सेम फॉर्म्युला राहणार, काही फरक नाही. आपण ओके, इथं फक्त आपण काय म्हणू, आपण त्याला HGST रिसिवेबल मायनसमध्ये, म्हणजे मला गव्हर्नमेंटकडनं ये नाही, थोडक्यात लक्षात ठेवायचं. ओके, हा झाला हा भाग दिसते. म्हणजे इथं आपण CGST आणि HGST हा पार्ट क्लिअर केला. आता इथं इनपुट CGST किती आहे 951.75. आउटपुट CGST इथं किती आहे 963.
आता इथं मला काय करायचं इथं आता त्याचं इथं काढं करूया CGST 9% पेबल. पेबलचा अर्थ काय होतो थोडक्यात आउटपुट CGST अमाऊंट इज मोर दॅन द इनपुट CGST. इट इज कॉल्ड ॲज द पेबल. बरोबर आहे. ही किती अमाऊंट आहे आउटपुट 963. किती इथनं आहे 963. लेस काय म्हणलं आपण त्याला इथनं इनपुट CGST 9%. 951.75. 951.75. सो आउटपुट CGST 9% minus input CGST, it is called as the CGST payable. So CGST 9% payable. किती अमाऊंट आहे एवढीच. सेम अमाऊंट आपल्याला सेम कॅल्क्युलेशन HGSTचं असंच येणार आहे. ओके. इथं फक्त मला काय म्हणायला लागेल इथं आता इथं फक्त आपण काय म्हणूया HGST टेबल दिसते. आउटपुट CGSTच्या ऐवजी HGST टेबल. इथं फक्त काय म्हणू आपण त्याला इथं कारण दोघांचं कॅल्क्युलेशन इथनं सेम असणार दिसतं. इथनं 951.75 हे काय आलं इथनं टेबल. मग आता मला काय करायची 4 लेजर अकाउंट तयार करायची. आता कुठली करायची CGST 14% रिसिवेबल ह्याला ग्रुप द्यायचा करंट ॲसेट्स. HGST 14% रिसिवेबल ह्याला ग्रुप द्यायचा करंट ॲसेट. CGST पेबल ह्याला ग्रुप द्यायचा करंट लायबिलिटीज. HGST 9% पेबल ह्याला ग्रुप द्यायचा करंट लायबिलिटीज. असे मला आता 4 लेजर अकाउंट तयार करायचे. ओके. आता प्रथम आपण इथनं आता 4 लेजर अकाउंट तयार करून घेऊया. क्रिएट CGST 14% रिसिवेबल. ओके. ह्याला आपण ग्रुप देणार आहे करंट ॲसेट्स. राईट. HGST 14% रिसिवेबल ह्याला आपण ग्रुप देणार आहे करंट ॲसेट्स. कंट्रोल एंड इथनं मी सेव्ह करतोय. CGST 9% पेबल आहे ह्याला ग्रुप द्यायचा करंट लायबिलिटीज. HGST पेबल 9% करंट लायबिलिटीज. ओके. ही अकाउंट आपण तयार केली. आता मला इथं एंट्री पासआउट करायची दिसती. आता एंट्री पासआउट करताना काय करणार मी इथनं तर इथं मी आउटपुटला डेबिट देईल. बरोबर आहे. इनपुटला क्रेडिट देईल आणि CGST रिसिवेबलला डेबिट देईल. दिसते. अशी माझी एंट्री देईल. सेम एंट्री माझी इथं होणार. ह्या अकाउंटला डेबिट, ह्या अकाउंटला क्रेडिट, ह्या अकाउंटला डेबिट. आता इथं काय माझी एंट्री इथं येईल आता ह्या अकाउंटला डेबिट, ह्या अकाउंटला क्रेडिट, ह्या अकाउंटला क्रेडिट. दिसते. इथं पण डेबिट क्रेडिट आणि इथं म्हणलं आपण क्रेडिट. झालं का? आता ही जी मला जनरल एंट्री पासआउट करायची, ही जी जनरल एंट्री मला पासआउट करायची पहिल्यांदा ती आपण पासआउट करणार आहे F7 या फंक्शन कीने. ती एंट्री पासआउट करणार आपण आता 31/7 राईट. काय एंट्री होईल आउटपुट CGST 14%. किती अमाऊंट आहे 1400 रुपये. क्रेडिट इनपुट CGST 14%. ह्याची अमाऊंट आहे 2828 दिसते. आणि डेबिट टू काय म्हणलं आपण CGST 14% रिसिवेबल आला इथं. आता ही अमाऊंट दिसते का. मी इथं नॅरेशनमध्ये लिहितो बेइंग JV फॉर काय म्हणलं आपण CGST 14% रिसिवेबल फ्रॉम GST डिपार्टमेंट. ओके. असं आपण मेन्शन करूया. ही अशी पहिली एंट्री पासआउट केली.
सेम एंट्री मी पास आउट करेन. HGST 14%, 1400 रुपये. क्रेडिट इनपुट HGST 28 आणि इथं फक्त म्हणाल मी HGST 14% रिसिवेबल. आलं. नॅरेशन तेच लिहितो. इथं फक्त थोडासा मी चेंज करतो. फक्त CGSTच्या ऐवजी इथं फक्त म्हणतो मी HGST. ओके. आता मला पेबलची एंट्री करायची. आउटपुट CGST 9%, 963. क्रेडिट इनपुट CGST 9%, अमाऊंट इथं 951.75. CGST 9% पेबल. आलं. नॅरेशनमध्ये मेन्शन करेल मी बेइंग GV फॉर CGST 9% पेबल टू गव्हर्मेंट GST डिपार्टमेंट. आलं. पुढची एंट्री करेल. आउटपुट HGST 9%, 963. इनपुट HGST 9%, 951.75. बरोबर आहे. ह्या दोन्ही अमाऊंट आपल्याला झिरो झाल्या बघा. आता दिसते का इथनं? म्हणजे आता आपल्याला काही देणं नाही. मग इथनं HGST पेबल 9%, 11.75. being JV for HGST 9% payable to government GST department. एंटर झालं. आता जेवढं पेबल आहे ते मला कुठं दिसेल? इथनं आता बॅलन्स शीटला गेलो मी. इथनं Alt+F1 करतो. 11.25 दिसते का? एवढं मला गव्हर्नमेंटला काय करायचं आहे? आता पेमेंट करायचं आहे. मग आता आपल्याकडे शेवटच्या ह्याच्यामध्ये एंट्री इथनं काय आहे? 5 GST पेमेंट एंट्री. बरोबर आहे. मग आपल्याला पेमेंटची एंट्री आपण कशातनं पासआउट करतो? तर आपण ती F5 मध्ये करतो. बरोबर आहे. F5 मध्ये केल्यानंतर ना त्याला इथं ऑप्शन आहे स्टॅट पेमेंट म्हणून. दिसते तुम्हाला इथनं स्टॅट पेमेंट. कशाचं आहे ते? GSTचं. 1 जुलै ते कसं आहे मला इथनं रेग्युलर आहे. काय मला करायचं आहे? CGST पेबल करायचं आहे. इथनं किती आहे? 11.25. पुन्हा इथनं आपण डेबिट करू. काय करायचं इथनं मला? HGST पेबल. व शक्यतो आपण एंट्री करताना काय करा? इथं क्रेडिट बँक ऑफ इंडिया. CGSTची एंट्री CGSTला जाऊ द्या. HGSTची एंट्री HGSTला जाऊ द्या. GST डिटेल्स. मोड ऑफ पेमेंट कसं करणार आपण? इथनं आता पेमेंट चेकनी करणार. नेम ऑफ बँक कुठली बँक आहे आपली? बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे. CPN नंबर, चलन नंबर दिसतंय. पेमेंट डेट 31/7/2018. इन्स्ट्रुमेंट नंबर, इन्स्ट्रुमेंट डेट 31/2018. आलं. ही आपण अशी इथनं पेमेंटची एंट्री पासआउट केली. सेम पेमेंटची एंट्री इथनं आपण HGSTची करणार आहोत. GST 1/7 रेग्युलर. HGST 9%. मी इथं मुद्दामन एंट्री वेगवेगळी केली आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला ती एंट्री व्यवस्थित समजावी म्हणून आपण ती एंट्री केलेली आहे. 120, 122. इथं यस. पेमेंट आपण चेक नाही करणार. नेम ऑफ बँक बँक ऑफ इंडिया. पेमेंट डेट 31/7/2018. 120, 122. इन्स्ट्रुमेंट डेट 31/3/2018. झालं. ही एंट्री आपण इथनं सगळी आता पासआउट केली. ही सगळी एंट्री पासआउट केल्यानंतर मग जर आपण आता बॅलन्स शीटला चेकआउट केलो, Alt+F1 केलं, तर आता इथं मला पेबलला कुठल्याही प्रकारची अमाऊंट दिसत नाही. आता फक्त मला रिसिवेबलला अमाऊंट दिसेल. बरोबर आहे. ही त्यानंतर ह्या ज्या आपण सगळ्या एंट्री केलेल्या आहेत याचा GST रिपोर्ट बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याला आपण काय करणार? डिस्प्ले. डिस्प्लेमध्ये काय म्हणलं आपण? स्टॅट्युटरी रिपोर्ट्स GST दिसते. GSTR 1. आता इथं आपण एंटर की प्रेस करूया. इथं पिरियड चेंज करूया. 1/7/2018, 31/7/2018. झालं का? ह्या ज्या आपण आत्ता सगळ्या एंटर केल्या ह्या इथं B2B म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस. B2C लार्ज इनवॉइस म्हणजे काय? बिझनेस टू कन्झ्युमर लार्ज इनवॉइस अमाऊंट इज द मोर दॅन द 2,50,000. आणि B2C स्मॉल म्हणजे काय? अमाऊंट इज द लेस दॅन 2,50,000. मग इथं डेबिट नोट, क्रेडिट नोट, रजिस्टर, अनरजिस्टर
अशा आपण ज्या जी एस टीमध्ये वेगवेगळ्या एंट्री करतो त्या सगळ्या एंट्र्या इथनं आपल्याला रिपोर्ट्समध्ये दिसतात आणि ह्याचं सगळं आपण जी एस टीचं काय करतो आपण इथनं रिटर्न आपल्याला सबमिट करता येतं. हे GSTR1. आता हे कशाच्या रिलेटेड आहे? समजा मला ह्याच्यावरनं कळणार नाही. जर इथं मी एंट्रीच्या इथं गेलो तर आपल्याकडे बारामती ॲग्रो आणि बजाज ह्या कोण आहेत? आपल्या डेटर्स आहेत. म्हणजे हा GSTR1 हा जो रिपोर्ट आहे हा कशा करता आहे? आउटवर्ड सप्लाईज म्हणजे काय? जो माल आपण सेल्स केलेला आहे, सेल्स करता आपण जो GSTR1 वापरतो आणि GSTR2 हा आपण कशा करता वापरतो की जो माल आपण परचेस केलेला आहे पार्ट्यांकडनं त्याच्याकरता GSTR2 मध्ये आपल्याला सगळ्या परचेसच्या एंट्री दिसतील. परचेस, क्रेडिट नोट, डेबिट नोट वगैरे सगळं इथनं आपल्याला दिसेल. आणि GSTR3B म्हणजे काय? मंथली रिटर्न. म्हणजे त्या महिन्याभरामध्ये GSTR3B म्हणजे परचेस आणि सेल्स यांचं सगळं एकत्रित करून जो रिपोर्ट तयार होतो त्याला म्हणतो आपण GSTR3B. मग ह्याच्यामध्ये आउटवर्ड सप्लायज आणि इनवर्ड सप्लायज किती आहेत, इलिजिबल किती आहेत, नॉन इलिजिबल किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथनं आपल्याला समजतात. इलिजिबल ITC म्हणजे काय? एवढं मला इनपुट टॅक्स क्रेडिटचं मला इथनं रिव्हर्स करता येईल. ITC रिव्हर्स म्हणजे काय? मी एखाद्या पार्टीकडनं माल खरेदी केला आणि त्या पार्टीकडनं माल खरेदी करताना त्याचा मी इनपुट GSTचा फायदा घेतला, परंतु मी त्याला पेमेंट 180 दिवसाच्या आतमध्ये केलं नाही, तर जो मी काय ITCचा फायदा घेतलेला आहे तो ITCचा फायदा मला परत त्याला ॲज पर रूल्स 42 आणि 43 प्रमाणे त्याला मला परत करावा लागतो. त्याला म्हणतो आपण ITC रिव्हर्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे आपण काय बघितले? तिन्ही रिपोर्ट्स इथनं आपल्याला GST रिपोर्ट बघता येतात. कळलं? अशा पद्धतीने आज आपण सगळा बघितला. आपण इथं आपल्याला ट्राय बॅलन्ससुद्धा बघता येईल. Alt+F1 केल्यानंतर हा ट्राय बॅलन्स आहे दिसतं इथनं आपल्याला अशा पद्धतीचा. म्हणजे तुम्ही आता उद्या प्रॉब्लेम करताल त्यावेळेला तुम्ही हा तिथनं सोडवा. अशा पद्धतीने हा पहिला आपला प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने झालेला आहे. धन्यवाद. हे एक्सेलचं वर्किंग आहे, हे आपण इथनं सेव्ह करून ठेवूया. याला फाईल आपण सेव्ह करूया. याला GST याला आपण इथं मी नाव दिलेलं आहे GST वर्किंग नोट्स, प्रॉब्लेम नंबर 6, आदिती एंटरप्राइजेस. ओके, फाईल आपण इथनं सेव्ह केलेली. ओके, सेव्ह करूया. फाईल आपण आता क्लोज करूया. थँक्यू.